हॅलो नमस्कार मंडळी. तर ना मी आताच एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये तो माणूस परफ्यूम गँगबद्दल बोलत होता. आता हे नेमकं काय आहे तर हे माझ्यासोबतही झालं आहे. मी ठाण्याला गेले होते स्टेशनला शॉपिंग करायला आणि मी एकटीच होते. गोल्डन सिनेमाची लेन तुम्हाला माहितीच असेल. मी तिकडे काही घेत होते तर एक परफ्यूमवाला माझ्याजवळ आला आणि मला परफ्यूम घेण्यासाठी हे करत होता. तर मी त्याला नको म्हटलं. त्याच्यानंतर मी एका कपड्याच्या दुकानात गेले जिथे मी अर्धा तासानंतर बाहेर आले असेल तरी तो पुन्हा तिथेच होता. पुन्हा तुम्हाला हे करत होता की ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला आवडलं तर घ्या. आणि मी म्हटलं की ठीक आहे बघूया. त्याच्या बाजूलाच मी जेव्हा ते बघत होते तर समोरच्या साईडला एक मुलगा उभा होता आणि माझं सहज लक्ष गेलं त्याच्याकडे. तर तो मला ना हातवारे करून नको म्हणत होता. तर मी त्याला थोडंसं पुढे स्टेशनच्या साईडला तो चालत गेला पटपट. तर मी त्याच्या पाठीमागे गेले की काय झालं दादा, काय बोलतोस तू? तर तो बोलला की माझ्या मागे येऊ नकोस आणि प्लीज त्या माणसासोबत बोलू नकोस, तो तुला परफ्यूम विकत नाही आहे. तो एवढाच बोलला आणि तो गेला. आणि तो पुन्हा परफ्यूमवाला माझ्या मागे आला की बघा ना काय झालं, तुम्ही घेत नाही का? तर मी त्याला साफ नाही म्हटलं. त्या दिवशी तर मला काहीच नाही कळलं की नेमकं काय झालं. पण जेव्हा 2 दिवसानंतर मी माझे कपडे एक्सचेंज करण्यासाठी गेले होते तर तिथल्या एका दुकानदाराकडून मला कळलं की हे लोक असं करतात, स्मेल करवतात आणि तुमच्याकडच्या ज्या काही चांगल्या वस्तू असतील, दागिने असतील तर ते काढून घेतात. आणि म्हणजे आपण स्वतःच सांगणार ते काढून देतो असं काहीतरी काका म्हणत होते. आणि म्हणजे मला असं बोलायचं आहे की हे फक्त एकटे आहात तुम्ही म्हणून नाही होऊ शकत. तुम्ही दोघी तिघी असाल, स्पेशली बायका, आपल्याला नको असलेल्या गोष्टीसुद्धा आपण प्राइजेस विचारत असतो किंवा एखादा डिस्काउंट असेल तर आपण पहिले तिकडे जातो. आणि कोणी फोर्सफुली आपल्याला जास्त विनवणी करत असेल तर आपण सहज बोलतो त्यांच्याशी. तर हे सगळं अवॉइड करा. फक्त महिला नाही, हे पुरुषांसोबतही होऊ शकतं. तर तुमच्या जवळच्या महिलांसोबत तर हे नक्की शेअर करा. मी तर त्या दिवशी वाचले, पण हे असं झालं नाही पाहिजे. थोडी सावधगिरी आपण बाळगली पाहिजे, कारण आता बऱ्याच लग्नाचं वगैरे सीझन आहेत, खूप लोक शॉपिंगला जातात. हे सहज घडू शकतं. आता हे फक्त ठाण्यातलं नाही, इतर ठिकाणीही घडू शकतं. तर काळजी घ्या.